ल्या लोकभवन दरबारामधली ही दृश्य आपण पाहतो शपथविधी सोहळ्याची। नरहरी झिरवाळ या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अजित पवार यांच्या निधनानंतर आता त्यांच्याकडे असलेल्या जबाबदाऱ्या नेमक्या कुणाकडे जाणार याकडे लक्ष लागलेलं होतं आणि त्यावेळेला झिरवाळांची प्रतिक्रिया फार महत्त्वाची आज फक्त सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणार आहे आणि खात्यासंदर्भातला निर्णय होणार नाही। अर्थ, क्रीडा आणि उत्पादन शुल्क खाते हे फडणवीसांकडे राहणार आहे। आज फक्त सुनेत्रा पवारांचा शपथविधी होईल, खाते वाटप नाही। अर्थ, क्रीडा आणि उत्पादन शुल्क खातं हे फडणवीसांकडे जाणार आहे। आज फक्त सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणार, खाते वाटप नाही। फेब्रुवारीमध्ये राज्यपाल थोड्याच वेळामध्ये आता लोकभवनामध्ये दाखल होतील। या संपूर्ण प्रक्रियेला आता सुरुवात होणार आहे। पाऊण तास अवघा राहिलेला आहे। राज्यपाल थोड्याच वेळामध्ये लोकभवनामध्ये दाखल होणार आहे। 4:30 वाजता जर आपण पाहिलं तर सर्व आमदारांना या ठिकाणी एकत्रित येण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। सुनेत्रा पवार आता पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार आहेत महाराष्ट्राच्या आणि याच लोकभवन दरबारामध्ये हा शपथविधी सोहळा होणार आहे। राष्ट्रवादीचे आमदार एक एक करून या ठिकाणी पोहोचत आहेत। सुलभा खोडके या ठिकाणी पोहोचलेले आहेत, तर नरहरी झिरवाळ हे देखील दाखल झालेत। जे विधान भवनामध्ये सगळे आमदार होते ते आता या राज्यभवनामध्ये पोहोचत आहेत या शपथविधी सोहळ्यासाठी। आणि आता एक एक आमदार जे आहेत ते या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झालेली आहे। आज फक्त सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणार आहे, खाते वाटप होणार नाहीये। तर सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आणि सर्वाधिकार हे आता सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आलेले आहेत आणि 5 वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ त्या घेतील। राज्यसभा खासदार पदाचा त्यांनी राजीनामा दिलाय। राष्ट्रवादी गटनेतेपदी एकमतानं त्यांची निवड झालेली आहे। सर्व संविधानिक अधिकार जे आहेत ते त्यांच्याकडे देण्यात आलेले आहेत। तर सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार आहेत आणि लोकभवनातून ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कधीही महिला उपमुख्यमंत्री झाली नव्हती, मात्र सुनेत्रा पवार यांच्या निमित्तानं आता महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत। अजित पवार यांनी बेधडक ज्या प्रकारे निर्णय घेतले, त्यांची कार्यक्षमता, त्यांची मेहनत ही महाराष्ट्रानं पाहिली होती आणि त्यांची सावली असलेल्या सुनेत्रा पवार त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आता महाराष्ट्राचा कारभार हाकणार आहेत। सुनेत्रा पवार या 2019 पासून राज्याच्या राजकारणामध्ये सक्रिय झाल्या असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, कारण पार्थ पवार यांना ज्यावेळेला लोकसभेच्या खासदारकीसाठी मावळमधून उतरवण्यात आलेलं होतं त्यावेळेला त्यांच्या प्रचारासाठी त्या सक्रिय झाल्याचं दिसून आल्या। 2024 मध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लोकसभेच्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये त्या उतरलेल्या होत्या, मात्र त्यांचा पराभव झाला। मात्र यानंतर राज्यसभेच्या खासदार म्हणून त्या निवडून गेल्या आणि तेव्हापासून त्या राजकारणामध्ये सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर परिस्थितीमुळे या ठिकाणी सुनेत्रा पवार या आता उपमुख्यमंत्री बनणार आहेत। अशा वेळेला त्यांच्या पुढे आव्हानं देखील तेवढीच मोठी असणार आहेत। पक्ष एकसंध ठेवणं, पक्षाला कार्यक्रम देणं आणि सगळ्या वचक निर्माण करणं, त्याचबरोबर महत्त्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेसकडेच ठेवणं, हे महत्त्वाची आव्हानं जी आहेत ती सुनेत्रा पवार यांच्या समोर असणार आहेत। त्याचबरोबर पक्षामध्ये निर्णय घेताना सुद्धा स्वतःची छाप त्यावर पाडणं आणि इतर कोणी नाही तर आपणच हे निर्णय घेतो हे महाराष्ट्रासमोर ठळकपणे मांडणं, पक्षासमोर मांडणं आणि आमदारांना तो विश्वास देणं की मी पक्ष सांभाळू शकते आणि पक्षामध्ये महत्त्वाचे निर्णय घेऊ शकते। तर या सगळ्याची झलक त्यांच्या वागण्या बोलण्यातून, त्यांच्या निर्णय क्षमतेमधून समोर येणार आहे। तसं पाहिलं तर सुनेत्रा पवार या अत्यंत मितभाषी आहेत, शांत स्वभावाच्या आहेत, मात्र कुठल्याही विषयावर बोलताना पूर्ण त्याचा अभ्यास करून बोलतात। आज फक्त सुनेत्रा पवारांचा शपथविधी नाही तर खातेवाटप, शपथविधी होणार आहे तर खातेवाटप होणार नाही। दादांकडे असलेली महत्त्वाची जी खाती आहेत म्हणजे अर्थ, क्रीडा किंवा उत्पादन शुल्क यासारखी महत्त्वाची खाती फडणवीसांकडे राहणार आहेत, कारण पुढच्या काळामध्ये अर्थसंकल्प मांडला जाईल आणि तो फडणवीस मांडतील अशी देखील चर्चा आहे। फडणवीसांची या संदर्भात प्रतिक्रिया सुद्धा आलेली आहे की दादांचं जे अपूर्ण राहिलेलं अर्थ खातं जे आहे, अर्थसंकल्प जो आहे तो आपण पूर्ण ताकदीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि हा मांडण्याचा प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया देखील फडणवीसांची आलेली होती। जर पाहायला गेलं तर पवार कुटुंब राज्याच्या राजकारणामधलं एक महत्त्वाचं कुटुंब म्हणून पवार कुटुंबियांकडे पाहिलं जातं आणि हा एक विचित्र योगायोग या ठिकाणी म्हणावा लागेल की पवार कुटुंबामधल्याच एक महिला जी आहे ती आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतेय। मात्र असं असताना पहिली महिला उपमुख्यमंत्री होत असताना पवार कुटुंबियांपैकी कुणी या शपथविधी सोहळ्यासाठी येतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र काही वेळापूर्वी जी बातमी आली त्यानुसार सुप्रिया सुळे या काटेवाडीमध्ये आहेत,
पार्थ पवार सकाळच्या वेळेला शरद पवार यांच्या मनधरणीसाठी पोहोचलेले होते, कारण शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलेलं होतं की शपथविधी कार्यक्रमासंदर्भात आपल्याला कुठल्याही प्रकारची कल्पना नाही. खरं तर पाहायला गेलं तर आजचा दिवस हा ऐतिहासिक म्हणावा लागेल. मात्र अजित पवार यांच्या निधनानंतर अशा पद्धतीनं सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद येणं ही मनाला हुरहुर लावणारी घटना जी आहे ती म्हणावी लागेल. राज्याला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळतीये ती सुनेत्रा पवार यांच्या रूपानं.